मग ते संत दर्शन डावलुनी गेले थेट मुंबई लागुनी. उरली रजा अलिबागेस राहुनी भोगावी मनी हा संकेत. ऐसा निश्चय जाहल्यावरी 3 रात्री हारोहारी ऐकिला ध्वनी निद्रे माझारी. अजून मजवरी अविश्वासना लागोपाठ ही अशरीरवाणी. ऐकूनी डॉक्टर विस्मित मनी निश्चय केला शिर्डी प्रयाणी. अन्वर्थ ध्वनी वाटला परी एकासी दूषित ज्वर. डॉक्टरांचेच तया उपचार तयास आराम पडलियावर निघणे सत्वर ठरविले. परी तो ज्वर मोठा प्रखर गुणान येती काही उपचार. पडेन लव मात्र ही उतार घडेन सत्वर निर्गमन. मग ते मनी करीती निर्वाण जरी आज यास येईल गुण. तरी मी उद्याच न दवडिता क्षण शिर्डीस प्रयाण करीन. ऐसा करिता दृढ संकेत प्रहरा दो प्रहरा ज्वरही उतरत. जाहला सफल तयांचा हेत निघाले शिर्डी प्रत डॉक्टर. यथा संकल्प शिर्डीस गेले मनोभावे चरण वंदिले. बाबाही अंतरीचे अनुभव पटविले लक्ष जडविले निजसेवे. मस्तकी हस्त साशीर्वाद ठेविला दिधला उदी प्रसाद. पाहुनी साईंचा महिमा अगाध विस्मयाविद्ध जाहले. राहिले तेथे 4 दिवस परतले डॉक्टर आनंद मानस. पुरे न होता 15 दिवस गेले विजापुरास बढतीवर. हाड्या व्रणाची या ओढी आली साई दर्शन परवडी. जडली संत चरणी गोडी जोडिली जोडी अक्षयी. असेच एकदा डॉक्टर पिल्ले नारू व्यथेने व्याकुळ झाले. एकावर एक 7 झाले बहुत कष्टले जीवाला. साई बाबांचे भारी प्रेम भाऊ आवडते टोपण नाम. भाऊचे नित्य कुशल क्षेम पुसावे परम आवडीने. मशिदी माझी सांज सकाळ कठड्या सन्निध भाऊचे स्थळ. भाऊ पाशी बहुत काळ गोष्टींचा सुकाळ परस्परा. भाऊ पाहिजे चिलीम ओढिता भाऊ पाहिजे विडी फुंकिता. भाऊ पाहिजे न्याय निवडिता जवळ नसता कर्मेना. असो ऐसी तयांची कथा दुस्सह होऊनी नारूची व्यथा. भाऊंनी अंथरुण धरिले विकलता दुःखोद्वेगता दुर्धर. ऐसा तो प्रसंग दारुण मुखी साई नामस्मरण. पुरे यातना बरे ते मरण पातले शरण साई ते. पाठविती बाबांस सांगून कंटाळलो हे दुःख भोगून. काय हे किती अंगाला व्रण नाही मज त्राण सोसावया. शुद्धाचरणे वर्तता का मजला हे दुःखावस्था. दुष्कर्माच्या वाटेन जाता का मम माथा पाप हे. मरणप्राय नारूच्या वेदना बाबा न आता सोसवती आपणा. याहून आता येऊ द्या मरण भोगीन यातना पुढारा. भोगिल्या विण नाही गती आणिक जन्म घेऊ लागती. परी प्रारब्ध भोग कधीही न चुकती मीही मंदमती हे जाणी. सुखे घेईन 10 जन्म तेथे हे भोगीन माझे कर्म. कराया प्राकृत जन्माचा उपरम एवढा हा धर्म मज वाढा. पुरे आता या जन्माचे जिणे सोडवा मज जीवे प्राणे. नको आता हे कष्ट सोसणे हेच मागणे मागतो. परिसून प्रार्थना सिद्ध राणा दया उपजली अंतःकरणा. डॉक्टर पिल्ल्यांची या समाधाना वर्षले करुणामृत ते सेवा. मग भक्त काम कल्पद्रुम पाहुनी दुःखावस्था ती परम. करावया लागे तिचा उपशम काय उपक्रम मांडिला. निरोप आणिला दीक्षितांनी बाबांनी ते वृत्त परिसुनी. म्हणाले सांग तयास जाऊनी निर्भय मनी राही तू. आणिक तयास पाठविती सांगू किमर्थ 10 जन्मांचा पांगू. अवघ्या 10 दिवसांचा भोगू भोगू विभागून परस्पर. मोक्ष स्वार्थ वा परमार्थ द्यावया मी असता समर्थ. हाच का तुझा पुरुषार्थ मरणानर्थ मागसी. आणवा तयास उचलूनी भोग हा साहू की तो भोगुनी. जावेन ऐसे गांगरुनी आणावा मारुनी पाठीवर.
असो डॉक्टर ऐसिये स्थिती आणिले तात्काळ मशिदी प्रती पाठीचा तक्क्या काढुनी हाती दिधला तया प्रती बाबांनी ठेविला आपुले सव्य भागी फकीर बाबा बैसत ते जागी म्हणाले टेकून पडये उगी चिंता वाउगी करू नको करी स्वस्थ लांब पाय जेणे तुझला आराम होय संचित संपेना भोगिल्याशिवाय खरा उपाय तो हाची इष्टानिष्ट सुख दुःख संचितानुसार अमृतवा विख हे प्रवाह पतित द्वंद्व देख धरीन हरिख वा शोक जे जे येईल ते ते साहे अल्ला मालिक वाली आहे सदा तयाच्या चिंतनी राहे काळजी वाहे तो सारी चित्त वित्त काया वाणी सहित रिघावे तयाचे चरणी असता निरंतर तयाचे स्मरणी दिसेल करणी तयाची तव ते वदती पिल्ले डॉक्टर पट्टी बांधिती नारूवर नाना साहेब चांदोरकर परीन उतार काहीच बाबा म्हणती नाना पागल पट्टी सोड तू मरशील आता काऊ येऊन टोचील मग तू होशील चांगला असो ऐशा वार्ता चालता अब्दुल आला तात्काळ वरता पण त्यात तेल घालावया करिता काय अवचिता तै घडले मशीद आधी ती साकड भक्तांची होत बहुत भीड त्यातची पिल्ले यांची गडबड वावरू अवघडला अब्दुल्ला निजकार्ये दक्ष पण त्यांकडे तयाचे लक्ष तेणे पिल्ल्यांकडे जाहले दुर्लक्ष प्रकार विलक्षण घडला तै अब्दुल्ला तरी करील काय होणारा पुढे नाही उपाय पिल्ल्यांनी लांबविला होता जो पाय चुकून पाय पडला वरी आधीच पाय होता सुजला तेथेच अब्दुलचा पाय पडला मग पिल्ल्यांनी जो ठणाणा केला अति कळवळला जीवताई मारिली एकदाची किंकाळी मस्तकी जाऊन भिनली कळी विनवीत बाबांस बद्धांजुळी करुणा समेळी ते परिसा नारू फुटून वाहू लागती पिल्ले अत्यंत अस्वस्थ चित्ती एकीकडे आक्रोश करीती गाऊ अनुसरती दुसरीकडे करम कर मेरे हाल पर तू करीम तेरा नाम रहमान है और रहीम तू ही दोनों आलम का सुल्तान है जहाँ में नुमाया तेरी शान है फना होने वाला है सब कारोबार रहे नूर तेरा सदा आशिकार तू आशिक का सदा मददगार है राहून राहून उठतसे कळ जीव कळवळला पडले विकळ साईबाबांचा हा खेळ झाली अटकळ सर्वांची बाबा वदती पहा भाऊ लागला बरे आता गाऊ पिल्ले तयास पुसती तो काऊ अजून खाऊ येणार का तेव्हा बाबा वदती तू जाई स्वस्थ वाड्यात पडून राही आता काऊ फिरून नाही येणार पाही टोचावया तोच नाही का येऊन गेला तोच तो ज्याने पाय दिधला तोच तो काऊ टोचून पळाला नारू तळाला घातला कैचा काऊ आणि कावळा होणार वृत्तांत समक्ष घडविला काक अब्दुल्ला रूपे प्रकटला केले बोला अनवर्थ बोल नव्हे तो ब्रह्मलेख कर्मावरी ही मारील मेख अल्पावकाशेच भाऊस देख लागले सुख वाटावया उदी लेपन उदी सेवन